गाडी झाली आहे पार्क आणि इकडे आहे मी. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आम्ही आज चढणार आहोत शिलोबाच्या डोंगरावर, जो आमच्या गावाच्या पायथ्यालाच आहे. आणि जो तुम्ही बघू शकता असं काही आहे डोंगर. आम्ही इकडून जाणार आहे. असा मस्त असा रस्ता बनवलेला आहे आणि त्या रस्त्यानं आम्ही चालत जाणार आहोत. पहिल्यांदा यूज करणार आहे शॉर्टकट. आणि हा आहे माझा भाऊ सोनू, पवन कुलकर्णी. सोनू, काय वाटतं तुला, काय प्रतिक्रिया तुझ्या? नाही काय, आता तरी सकाळी लवकर निघालो, पटकन वर चढू. होय. आणि आज आहे शिलोबाची यात्रा. सो दरवर्षी प्रत्येकजण म्हणजे गावातील लोक आमचे शिलोबाच्या डोंगरावर चालत जातात. ही एक इयरली हायकिंग ॲक्टिव्हिटी आहे आमच्या गावातल्या लोकांची, ती आम्ही आता करत आहोत. युजली लोक संध्याकाळी जातात, पण आम्ही आज सकाळीच निघालेलो आहे. आम्ही एक्सायटेड आहे. सकाळी पहिल्यांदाच हाईक करायला. आम्ही भरपूर वेळा सकाळचं पण आलेलो आहे, रविवारी वगैरे, पण आता हे पहिल्यांदाच शिलोबाच्या यात्रे दिवशी सकाळी चाललेलो आहे. तर स्टे ट्यून फॉर ट्रेल कसा आहे आणि वरून कसा व्ह्यू दिसतो हे तुम्हाला दाखवतो. तर सध्या तरी असं आहे. तर असा काय आहे सध्याचा हायकिंगचा ट्रेल. आणि तुम्ही बघू शकता इथे काळं झाले, कारण ह्या डोंगर आमचा जाळलेला आहे कुणी डोकं फिरून, ज्याच्यामुळं खूप लोकांना आणि वन्य प्राण्यांना पण त्रास होतो. वन्य प्राण्यांना कुठं राहायचं कळत नाही. भरपूर वन्य प्राणी गावात येतात, मग डुकरं, हरिण, वाघ वगैरे सगळं. सध्याचं एलिव्हेशन आहे 784 मीटर. सो एवढ्या मोठ्या एलिव्हेशनला आम्ही आत्ता पोचलेलो आहे. आणि इकडे आहे गावचा कडा. तर आता सूर्य एवढ्यावर आलेला आहे आणि ही पूर्व दिशा आहे. आणि असं आहे आमचं छोटा शिलोबा. याला आम्ही मग छोटा शिलोबा असं नाव दिलेलं आहे. आणि इथं पहिल्यांदा नमस्कार करून आम्ही आता वर जाणार आहोत. आणि तिथं आलेला आहे झेंडा, भगवा झेंडा. आणि ही जी पांढरी झाडं दिसतात तुम्हाला, त्या झाडांना म्हणतात बामणीची झाडं, असं त्यांना नाव दिलेलं आहे. त्याचं का नाव दिलेलं आहे हे मलाही माहीत नाही. मी इथं खूप पांढऱ्या शुभ्र आहेत म्हणून आय डोंट नो. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा की या झाडांना काय म्हणतात ॲक्च्युली, आणि मी जे नाव घेतलं ते बरोबर आहे की नाही. खूप सारे आहेत इकडं त्याच्यामध्ये जंगलामध्ये. हे जाळल्यामुळे एवढं काय हिरवीगार पालवी दिसत नाही. उन्हाळ्याचे पण दिवस आहेत, पाण्याचं प्रमाण कमी आहे, आणि जाळल्यामुळे पण सगळं हिरवागार जो पाला होता तो जळून गेलेला आहे. पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळे काय अजून पालवी त्याला एवढी फुटलेली नाही आहे. वळवाचा पाऊस पडल्यानंतर ना पालवी फुटू शकते. तुम्ही हा जो रोड बघताय, तर हा रोड हाताने बनवलेला आहे आमच्या एका गावातील माणसाने, ज्यांचं नाव आहे आशा नाना. तर त्यांना मी खूप धन्यवाद म्हणू इच्छितो. एवढा भारी रस्ता केलेला आहे. कारण आम्ही पहिल्यांदा यायचो तेव्हा इथून खूप कठीण व्हायचं चालणं. तर आम्ही लहान असताना ची स्टोरी पुढे सांगतो. 10वी किंवा 10वीपर्यंत कधीतरी, म्हणजे एवढाही मोठा नव्हतं, 8वी 9वीमध्ये असताना वगैरे असेल, तेव्हा मंदिराचं काम चालू होतं. तेव्हा आम्ही खाली तिथे पायथ्याशी पाण्याचे जार वगैरे ठेवलेले असायचे. मग ते उचलून वर गावातील भरपूर लोकांनी आणलेल्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता, पायऱ्या बांधायच्या होत्या, त्यासाठी लोकांनी खूप सारी मदत केलेली आहे. सो ही जवळजवळ 15 ते 20 वर्षाच्या पाठीमागची गोष्ट आहे. सो तेव्हा असे काही एवढे चांगले असे रस्ते नसते, चालायला पण फार कठीण होतं. आता इथं फारच चांगले रस्ते आहेत. आणि आता ह्या जागेबद्दल तर मला सहज आठवलं, आमचं एक कुत्रं होतं, ते वरून माकडाचा पाठला करत असताना इथून पडलं होतं. त्याचं नाव गोदावरी होतं. तर असं काही आहे, खूप साऱ्या आठवणी आहेत तिकडे. आणि माझी ही सांगता येत नाही एवढे वेळ आहे, मी काय मोजलेलं नाही, खूप साऱ्या वेळ झाल्या. आता तुम्ही बघू शकता ही हत्यारी अशा नानांची इथेच ठेवून गेलेले आहेत. त्यांचं काम चालू आहे. इथून सध्या अजूनपर्यंत थांबलेलं आहे, इथंपर्यंत पोचलेले आहेत नाना काम करत. खूप कष्टाचं काम आहे, खूप चांगलं काम करतात. त्याचं नक्कीच त्यांना पुण्य मिळणार आहे. तर आपण बघूया अजून कडा खालून कसा दिसतो ते. हा बघा आमच्या गावचा व्ह्यू. तिथं आमचं करंडी गाव आहे आणि पुढे जे दिसतं तो डोंगर सज्जनगड आहे आणि त्या चाळकाडीच्या पवनचक्क्या आहेत. आणि ही जी जागा आहे, ह्या जागेला आमच्या गावातल्यांनी नाव दिलेलं आहे नानी असं. जेव्हा पाऊस पडून जातो तेव्हा इथं थोडंफार पाणी साठतं. लोकांना जर पाणी प्यायचं असेल तर इथं पाणी उपलब्ध असतं पिण्यासाठी. तर त्यामुळे त्याला नानी असं नाव दिलेलं आहे.
आणि तुम्ही बघू शकता कडा आता किती जवळ आलेला आहे. आणि सध्याचं एलिव्हेशन हे 905 मीटर झालेलं आहे. जे 770 मीटरच्या आसपास आपण चालू केलं होतं. सो सर्वसाधारण 200 मीटर एवढा आपण चढून आलेलो आहोत. आणि तिकडे पण तो डोंगर जो दिसतो तो गावचा डोंगर आहे. तो दुसरी साईड आहे, वेस्ट साईड और साऊथ साईड म्हणू शकतो. आणि इकडे जो आहे तो आहे यवतेश्वरचा डोंगर. हा आहे अजिंक्यतारा. असे काही डोंगरांनी वेढलेला असा आमचा गाव समोर दिसतोय तो. तर असा काही कडा आहे जो तुम्हाला जवळून असा दिसतोय. आणि जर तुम्ही इथं बघितलं तिथं आगीमव आहे तिथं असं. आणि एका वर्षी याच मवाने कोणालाच वर जाऊन दिलं नव्हतं, इतकं ते पिसाळं होतं. इथं बघू शकता मवाच्या माशा आहेत. पाणी वगैरे पडल्यामुळे खायचं असल्यामुळे फुलं वगैरे पण आहेत त्याच्यामुळे इथं मवाच्या माशा दिसत आहेत. इथं पण देव आहेत आणि इथून चालवतात पायऱ्या ज्या वरपर्यंत जातात कड्यातून. आणि त्याच बनवलेल्या आहेत लोकांनी. शिवाजी महाराजांच्या काळात पण काही बनवलेल्या गेलेल्या आहेत. आणि वरती आहे शिवाजी महाराजांचं तळं, जे फार पूर्वी मे बी मेसेज वगैरे किंवा पाणी साठवायला लोक राहत असतील आणि तिथून कम्युनिकेशन करायला कोण शत्रू वगैरे होतो का त्यासाठी वापर केला जात असावा असा माझा अंदाज आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा हा कडा जवळून दिसतोय. पण याच्या खालचं हे दगडी अशी कोरलेली का आहेत हे मला असं वाटतं कोणीतरी काम केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा आहेत इथून पायऱ्या. अशा काही आहेत पायऱ्या या शिवकालीन बनवल्या गेलेल्या आहेत. खूपच डेंजरस. सोनू मंकी वॉक करत आहे आणि मी ते पोचलेलं आहे आणि मी त्याचा बघतोय. आणि हा आहे शेवटचा पॉईंट कड्याचा. इथून असं काही आहे व्ह्यू. आणि ही काही छोटीशी कमान केलेली आहे, जेवढ्यावरती केलेली खूपच मोठी मानावी लागेल ॲक्च्युली. आणि तिकडे दिसत आहेत चाळकेवाडीच्या पवनचक्क्या. तिथं एक मंदिर आहे देवीचं आणि इकडे एक मंदिर आहे शिलोबाचं. ते आपण आतून बघणार आहोत. तर असं काय आहे शिलोबाचं मंदिर जे 1919 साली बांधलं होतं. 2010 साली जीर्णोद्धार केला. तुम्ही सांगत होतो तुम्हाला आम्ही पाणी घेऊन आलो होतो 2010 साली. सिमेंटची बोटी वगैरे आलेली होय, आम्ही पाणी आणलं होतं. जशी काय शिलनाथाची मूर्ती पिंड म्हणू शकतो. आणि इकडे पण 2 देवाचे पिंड काय मला माहिती नाही. आणि इकडे आहे नंदी आणि हा आहे स्तंभ. आणि असं काय आहे आमचं मंदिर. आणि हा कोण आहे, हा कोण आहे ब्राह्मण इकडचा आदित्य कुलकर्णी. इथं कसं स्पॉट झाला इथं कसा काय भेटलेला आहे कसा आला कसा काय की तो कधी आलेला आहे तू? मी सकाळी आलेलो आहे लवकर. हां, तो आमच्या घरच्यांना घेऊन फॅमिली मेंबर्सना सगळ्यांना घेऊन आलेलो आहे मी. मम्मीला घेऊन. काकू ओ मंदिर बघायचं का? मंदिर बघू शकता तुम्ही. असं काहीच दिसतं. ते डोंगराचा सगळा पठाराचा भाग आहे. पवन बाया काय म्हणशील? काही नाही, कसं वाटलं ट्रेक तुला? निवांत. भाऊ सगळ्यांनी निवांत बघितलं. चला असं आहे सगळं. आणि आता तुम्हाला आमचा दाखवतो गोदावरी पॉईंट. आणि आमच्या अजून घरातले आहेत. इकडे आहेत काकवा. गोदावरीचं हे झालं पॉईंट. गोदावरी पॉईंट आमचा गोदावरी पॉईंट आहे. काकू किती वेळ आहे तुझी यायची? काकू किती वेळ आहे तुझी इकडे यायची? किती वेळ किती वेळ आहे तुझी इथं यायची? माझी मला वाटलं तिसरा वेळ असेल. तिसरी वेळ आहे काकूची. चिना चिनू तुझी किती वेळ आहे? 5वी-6वी वेळ 5वी 6वी वेळ आहे. काकू तुझी माझी दुसरीच वेळ आहे. दुसरी तिसरी वेळ आहे. ओके. आणि हा आहे आमचा गोदावरी पॉईंट. पॉईंट आमच्या आणि इथून आमचं कुत्रं पडले. जे मी तुम्हाला खाली सांगितलं होतं जिथं आम्हाला त्याचं हे मिळाले होती. इथून ते गेलं होतं खाली माकडाला पकडत. आणि इथून असा काही परिसर आहे. आणि इथून असा गाव दिसतो. आणि इकडे आहेत चाळकेवाडीच्या पवनचक्क्या मस्त. आणि मंदिर इकडून असं दिसत आहे तुम्हाला छानपैकी. आणि इकडे आमच्या घरातल्यांचं फोटो सेशन चालू आहे. त्यांना मी डिस्टर्ब नाही करत. हा आहे पाठीमागचा परिसर. आसनगाव काय कुठली गावं आहेत. भरपूर सारी गावं आहेत. आणि इकडे पण एक तलाव पण आहे छोटासा. हा पाठीमागचा परिसर. आणि इथे एक छोटासा तलाव आहे जिकडे बोरू मिळतो. बोरू ते लोक पहिले लिहिण्यासाठी वगैरे वापर करायचा. छोटंसं तलाव पण आहे. मे बी इथं पाणी वगैरे साठत असते. ॲज युज्युअल आमच्या लोकांनी इथं बॉटल वगैरे टाकलेले आहेत लोकांनी. जे नाही करायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे आपला परिसर. आपणच प्लास्टिकची पिशवी म्हणजे डिकॉम्पोज होत नाही अशा गोष्टी नाही टाकायला पाहिजेत. आणि इथं आहे पदुमाईचं मंदिर देवीचं. आणि आमचे कार्यकर्ते आदित्य पळतोय पुढे, डायरेक्शन देतोय मला.
आणि पाठीमागं काय आहे आदित्य? पदुमाईचं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागे. त्याच्या पाठीमागे शिवकालीन तलाव आहे. होय, आणि आम्ही एकदाच गेलो होतो आय थिंक तिथं. आम्ही एकदाच गेलेलो होतो आणि खूप हां. सारा गवत होतं तिथं. गवत होतं. आता नसेल गवत, कारण जाळलेलं आहे सगळं त्याच्यामुळे. असे काय आहे पदुमाईचं मंदिर. आदित्य कुलकर्णी. गाईज महवाच्या माश्या उठल्यात, सगळ्यांनी तयारी केली. आगी मावाच्या माशा उठलेल्या आहेत. आगी मावाच्या आणि माश्या सगळेजण उठलेल्या तोंड बांधून, आहेत. काकू पण तोंड बांधून आणि माझ्याकडे पण आहे मफलर. तुम्ही बघू शकता सगळ्यांनी तयारी केली. चावलेल्या आहेत माशा भरपूर. चला आता हळूहळू. मी कुठं जातो? हां, तर आता आपण आगी मोहाचं दर्शन घेणार आहोत. कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप आगी भारी मोहाचा. होता. खतरनाक. इस्केप फ्रॉम बीच. काही शब्द नाहीत. गणूकडे गणूला चावले आहेत माश्या. मी escape. चावले. आगी मोहाच्या मावशा थोड्या शांत बसल्या होत्या. हां. हां, बोल बोल. त्या दादाला 3 चावल्या. त्याला 3 चावलेले आहेत. अजून आमचा संगम पळाला आहे त्या तो. दादांनी तो सांगितलं थांबलेलाच नाहीये. 4 भाषा चावलेल्या आहेत त्याला. ह्या 2 दादांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की खाली मासे आहेत. मग आम्ही सगळी तयारी करून आलो. आम्ही त्या तयारी दादाला करून विचारायला त्या खाली गेला एक दादा, त्या मंदिरात विचारायला 4 चावलेत मासे. मंदिरात हे पडदे बिडदे घेऊन आलो आम्ही. सो आता संध्याकाळी पालखी येणार तेव्हा खूप मजा येणार आहे. सो दुपारी यायलाच नाही पाहिजे. नाही दुपारी यायला नाही पाहिजे. प्लस आणि अशा प्रकारे आमचा हाईक झालेला आहे कंप्लीट काही वेळानंतर. आणि सगळे मोहापासून वाचत आलेले आहेत काही काही कार्यकर्ते. तसा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आमच्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आपण आलेलो आहे सुखरूप खाली पोचलेलो आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.